नमस्कार मित्रांनो, चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतील तर शेत कसे मोजायचे बघणार आहोत आपण सोपी पद्धत. मग हे जे आपलं शेत आहे मित्रांनो, याच्या चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मग या असमान बाजूची बेरीज करून घेणार आहोत आपण. 400 अधिक 300 हे 400 अधिक 300 बरोबर मित्रांनो याचं उत्तर येते 700. मग हे 700 भागिले आपण 2 घेणार आहोत. म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो 350. मग आपण ह्या साइडची बेरीज करून घेतली. मग यानंतर ह्या साइडची बेरीज करून घेणार आहोत मित्रांनो आपण. मग हे 200 फूट अधिक 150 फूट बरोबर याचं उत्तर किती आलं मित्रांनो 100 350. आता ह्या 350 भागिले आपण 2 करणार आहोत. म्हणजे उत्तर आलं मित्रांनो आपलं 175. मग यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो 350 गुणिले 175 करून घेणार आहोत आपण. 350 गुणिले 175 यानंतर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 61,250. हे झालं मित्रांनो आपलं स्क्वेअर फूट. मग यानुसार आपण काय करणार आहोत, तर याले भागिले 1089 न आपण भाग देणार आहोत. म्हणजे हे एका गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे. मग यानुसार मित्रांनो आपली जी जमीन आहे, ती आहे 56.24 गुंठे. 56.24 गुंठे ही आपली पूर्ण जमीन आहे मित्रांनो. 56.24 गुंठे. यानुसार आपण आपल्या शेतीची चारही बाजू वेगळ्या लांबीच्या असताना सुद्धा आपण या प्रकारे आपलं शेत मोजू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.